हाय नमस्कार. तर बाळूमामाची मेंढरं बघायची का तुम्हाला? हो का, दिसली का? बाळूमामाची मेंढरं आहे ती बघा ही. कारण बाळूमामा इथं कुठं तर आहेत वाटतं. ते किती मेंढरं आहे ती बघा बाळूमामाची. जय बाळूमामा. माझ्या यूट्यूबरल्या भावांना बहिणींना सुखरूप ठेव, माझ्या बानूला हेच मागणं बाबा. आता मला काही जाणं झालं नाही बरं का, कारण चिखल होता आणि 9 वाजता आरती असते. चिखल झाला आपला 12 वाजता. ती आणले ती वाटतं इकडं मेंढरं चारायला. लईच माणसं आहे ती राखायला. बाळून मनापासनं देवाला मागितलं तर देव काहीच कमी करत नाही बघा. काहीच. एवढंच की सुखाची भाकर खायची, ती कष्टाची भाकर खावा लागते का नाही खायला सांगा बरं. आणि जेवढी अशी हरामाची भाकर खाईन ना, म्हणजे न काम हात पाय मळवता न चलवता जर आपण आयती भाकर खाल्ली ना, ती कधीच जिरत नाही, कधीच जिरत नाही. आणि आपण खाऊन घामाची भाकर खाल्ली ना अर्धीच, तरी पण पोट भरतं. का माहिती आहे का? कारण त्यात आपला कष्टाचं फळ असतंय आणि आपण आनंदाने खातो. ज्या वेळेस आता आपल्याला 10 रुपये गवलं तरी ज्या हरवल्यात त्याला किती वाईट वाटत असेल का नाही? तर तसंच बघा, मला ज्यांनी कोणी मदत केली का नाही, त्यांचं मी घेतलं बी आणि दिलं पण. ठेवायला नको. कसं आहे माहिती आहे का, सांगायचा उद्देश माझा असा आहे की बाळूमामाची मेंढरं आल्यात इथं. तर मी आले कपडे धुवायला. कपडे काय धुतली नाहीत, पण इथं मला ना एक सर्प दिसला पाण्यामध्ये. आता तुम्ही म्हणसान ताई खोटं का बोलते, आल्या आल्या इथं काहीच नव्हतं. पाणी हल्लेलं कोणही नसल्यावर ती 10 मिनिटं असेल बहुतेक. ते का त्या दगडाच्या मोठे दगड आहे का त्याच्या खाली आज्यात मी हळूच आली ना, कालवा करता म्हणजे हळूच आली, बादली टेकवली तर मला मुंडकं दिसलं. तर बघा, प्राण्यांना आपण भेटतो पण प्राणी आपल्याला भेटतात का? त्यांना बी भीती असते. त्यांच्या वाटेला आपण गेलो तरच ते आपल्याला काही इजा पोचवणार. जर आपण त्यांच्या वाट्याला नाही गेलं तर ती कशाला आपल्याला काय करतील? बरोबर आहे का नाही? आता ती धामी नाही इथं, तर तिचं पाण्यात वावर असतो. मग तिची ही जागा तिची आहे, म्हणजे पाणी ही तिचं जीवन आहे. पण आता मी कपडे धुवायला आली, अचानकच तिथं मी धुत असती तर तिनं मला इजा पोचवली असती. पण देवाच्या मनात, आणि माणसं काय म्हणतात, हां असं झालं तसं झालं, असं काही नसतं. ते देवाने जेवढं नशीब आपल्या लिहिलेलं असतं, देवाने जेवढं आपल्या नशिबात लिहून ठेवलेलं असतं, सटीचं सटवणं. उगच म्हणत नाही ती बाळ जन्मल्यावर सट पुंज काय ते ही पुंजत्यात, काय म्हणतात त्याला, सटी येणार, सटीचं सटवणं येणार, काय ते म्हणतात की पाचवी पुंजणं ही, आणि थेर म्हणायचं नाही मांजार हे आलं तर. कारण ती तिचं काम करत असते, ती कोणच्या बी रूपात येतं. तिला ही पाचवीला तिला लिहावंच लागते. ती आपल्याला माहिती आहे का आपल्या नशिबात काय लिहून ठेवलंय देवानं? ही फक्त देवालाच माहिती. जेव्हा आपण खाली धर्तीवर आहे तेव्हा पुण्य चांगलं करायचं. आता माझ्याच्याने काय पुण्य होत नाही, पण हो का, कष्ट करून कष्टाची भाकर आईबाप आम्ही खातो. बस हीच कष्ट माझ्यासाठी. कारण माझ्याकडं माझंच हाल आहे तर मी कुणाला मदत करू? ज्या वेळेस माझं तुमच्या दैवाने चांगलं झालं, तुमच्या आशीर्वादाने माझं चांगलं झालं, माझी स्वप्न पूर्ण झालं, माझी बानू चालायला लागली, तर मला काय पाहिजे? मग मी रिकामीच झाली. असं नाही की मला एवढं धनदौलत देवाने दिली आणि एवढं तुमच्यामुळं मी मोठी झाली आणि चला आता आपण माझ महिना दाखवायचा. ते मला पटत नाही. जे माझं पहिल्यापासून आहे का नाही, ते माझं कडेलाच जाणार. किंवा मी तुम्हाला असं वाटेल की आता ताई चांगली झाली, आता मोठी झाली, आता ड्रेस घालल. नाही, मी ड्रेस घालू शकत नाही. माझ्या बापाला आवडत नाही, आणि बापाला सोडाच माझ्या बापाला आवडत नाही. पण बाहेरची 4 माणसं गावातली नावं ठेवतात बघा, लग्न झालं, 2 लेकरं झाल्यात आणि नग कशाला ड्रेस घालायचा, शोभतंय का आता, अशी म्हणते ती म्हातारी माणसं. त्यापेक्षा त्यांनी म्हणण्यापेक्षा आपण घालायचंच नाही. जे आता लग्नाच्या आधी परंपरा साडी घालायची असते का? नसते. आपण हौसने कधीतरी सणाला साड्या घालतो लग्नाच्या आधी, पण त्यावेळेस किती भारी वाटतं.
पण ती कायम साडी घालावंच लागते आपल्याला. पण लग्न असं नाही की आता ज्याची ज्याची मर्जी असते. मला तर असं वाटतं की शिटीत चालतं ड्रेस गावन घातलेलं, पण खेड्यापाड्याने चालत नाही. आणि कसं आहे, माझ्या लेकरांनी मला ड्रेस घातलेला अजून बघितलं नाही. माझ्या लेकरांनी मी जे हवस, माझं लग्न जे झालं, बाशिंग जी सुटलं, लेकरं जी झाली का नाही, तेव्हापासून मी कष्टच करते. त्यामुळं का नाही मला ड्रेस कोणचा आवडला आणि मी घेतलं मी, पण लेकरांसाठी घेतलं. कोणची गोष्ट खाऊ वाटली मला, पण मी लेकरांना आधी आणली. का? माझी लेकरं महत्त्वाची आहेत मला. ह्या दुनियेत काय कोण विचारत नाही की तो किती कमवलंय म्हणून. तुम्ही म्हणता ताई तिकडं का बघती, तिकडं बघती की मेंढरं इकडे येतील, आणि इकडं बघती की बिचारा येईन. भ्याही असतं जीवनाला. मग माझा सांगायचा उद्देश असा आहे की मी कुणाला टोमणं नाही किंवा काय नाही. आपलं बोलायचं, आपलं घरात जे रुटीन चाललं, आपल्याला घरातलं थोडं हायवे तेव्हा दुसऱ्याचा हे करत बसायला, बरोबर आहे का नाही. आपल्याला कष्टच पुरना, दिवस पुरना, रात्र पुरना, तर कुणाचं निंद्या करून काय भेटणार आहे. निंद्या ही करूनच, कुणी कुणाची करू नये निंद्या. निंद्या करणाऱ्याचं घर शेजारी असावा असं म्हणते ती. पण हो का, माझी तर लई निंद्या करते, पण मी म्हणून दाखवणार नाही. म्हणणारी म्हणते ती, त्यांचं तोंड आहे, त्यांना जे वाटतं ते बोलते ती, त्यांना जे जसं पटतं तसं ती बोलते ती. पण मला जसं वाटतं तसं मी वागते, बोलते, चालते. पण मी आजपर्यंत कुणाचं मन दुखवलं नाही. आजपर्यंत एवढी लहानाची मोठी होत आली, लेकरं झाली, लग्न झालं, परत काय म्हणतात ना, म्हातारी होत आली, तरी पण मला ना अजून कुणीही असं गावात म्हणलं नाही की बाई तू अशी. जी म्हातारी माणसं आहेत, हा तुमचं बरोबर आहे, अजूनही मला अशी जीव लावणारी म्हातारी माणसं गावात आहेत की प्रत्येक बाई मराठीची सगळे एवढी जीव लावतात की लेकेशिवाय मला बोलत नाही. का? आपला स्वभाव चांगला हो, तोंड चांगलं म्हणून आपल्याला ती बोलतात. तर चला, मला घ्यायच्यात कपडे धुवून. बाळूमामाची मेंढरं आल्यात तिकडं, भटी तिकडंच आहे, कारण येता हे तुडवतेली. अजून जेवायचं आहे पोटाला, तर म्हणलं आधी कपडे धुवावं, जेवलं ना कपडे धुवू वाटत नाही ते. तर चला, हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, आणि कुणाला काय समस्या असेल, कुणी कशाबद्दल बोललं पाहिजे, मला नक्की फोन करून सांगा. मी फोन नंबर पण दिलेला आहे, फोनपे नंबर आला माझा, फोन नंबर पण मी दिलेला आहे, तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तर चला, बाय.